30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात. किती तास लागतात? तर 60 जवानांच्या तुकडीला 60 जवानांच्या तुकडीला त्याच दुर्गम भागात 60 जवानांच्या तुकडीला त्याच दुर्गम भागात 30 किलोमीटर चालण्यास 30 किलोमीटर चालण्यास किती तास लागतील? 30 जवानांच्या तुकडीला 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात. तर 60 जवानांच्या तुकडीला त्याच दुर्गम भागात 30 किलोमीटर चालण्यासाठी किती तास लागतील? ज्याचं झालं त्याने हातवरती करायचा. शाबास, व्हेरी गुड. प्रश्न वाचा व्यवस्थित, उत्तर आपल्याला आलं पाहिजे. परत प्रश्न वाचायचा आपल्याला नाही समजला तर झालं का? हा, तू सांग. 1 तास लागेल? 30 किलोमीटर चालायसाठी 1 तास लागेल. तिकडे मागे 8 तास. किती तास लागतील? लोक वाढले म्हणून थोडी काही होणार आहे, स्पीड तोच राहणार आहे. बरोबर आहे की नाही? हे बाहेर 30 जवान चालताय 15 किलोमीटर. किती तास लागतात? म्हणजे 15 किलोमीटरला 4 तास. 30 लोक चालू का 100 लोक चालू? 100 लोक चालतील तर स्पीड वाढ जाईल का? 30 लोक चालताय ना, किती किलोमीटर? 4 तासात. 31 लोक असतील तर काय फरक पडेल? काहीच फरक पडणार. टाइम किती लागेल? 31 लोक चालले तर 4 तास लागतील. समजताय का? पुढे पाय, 130 लोक चालले तरी बी 4 तास लागतील. एक कपडा सुकायला टाकलाय, त्याला सुकायसाठी 1 तास लागतो. किती? एक कपडा सुकायला टाकलाय, त्याला सुकायसाठी 1 तास लागतो. 2 टाकले तर बी 1 तास लागेल. 5 टाकले तर, पुऱ्या गावाचे कपडे टाकले तरी 1 तास लागेल. तसं आहे भाऊ. 30 जवान चालताय तर 15 किलोमीटर 4 तासात मारता येते. मग तो काय म्हणतो? 60 जवान चालताय. किती जवान चालताय? तर 30 किलोमीटर 8 तासात. अंतर वाढलं ना. 15 किलोमीटर 4 तासात, 30 किलोमीटर 8 तासात. हे मुद्दाम वाढवतोय तो. हे वाढल्यामुळे काही फरक पडत, अंतर वाढलं तर तास वाढतील आपले. समजतंय का? असं होतं का की लोक वाढले म्हणून स्पीड वाढला? असं होणार नाही. 15 किलोमीटर जर तो 4 तासात चालतोय तर 30 किलोमीटर तो 8 तासात चालेल. मग 100 असो, 200 असो की 500 जवान असो, त्यांचा स्पीड कॉन्स्टंट आहे. 15 किलोमीटर 4 तासात चालतात ते. समजतंय? उत्तर येईल 8 तास. नेक्स्ट. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने
एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी काढा. तर त्या रेल्वेची लांबी काढा. लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 108 गुणिले 15 गुणिले 5/18. उत्तर 450 मीटर. 450 मीटर. नेक्स्ट, 250 मीटर लांबीची रेल्वे. 250 मीटर लांबीची रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. 250 मीटर लांबीची रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? वेळेचं सूत्र कोण सांगता रे? वेळचं सूत्र, अरे वेळेचं सूत्र कोण सांगता? हात वरती करा. बाजूला पहा रे, तुमच्या किती लोकांचं सूत्र पाठ नाही. अरे हात वरती करा ज्याचं पाठ आहे वेळेचं सूत्र, आणि तुमच्या बाजूला पहा किती लोकांचं पाठ नाही. हे राही जातील यावर्षी. वेळ बरोबर अंतर भागेला वेग. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले, शाबास सोडवा, अंतर भागेला वेग गुणिले 5/18. अंतर बरोबर गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज. 2 लांब्या दिलेल्या आहे, एक रेल्वेची एक प्लॅटफॉर्मची. 250 500 भागिले 45 गुणिले, सेम गणित आपण पाहिलेलं आहे. अहिल्यानगर पोलीस 2024 गणित होत आहे. उत्तर 40 सेकंद. वेळ विचारलाय ना, वेळेचं उत्तर कशात? सेकंद. 500 भागिले 45 गुणिले 5/18. 9 दुनी 9 पाचे, हा 2 आता कुठे जाईल रे? वरती. 5 5 25 1 25 दुनी 0 20 दुनी 40 सेकंद. उत्तर आलं 40 सेकंद. नेक्स्ट, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी. एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी काढा. तर त्या आगगाडीची लांबी काढा.
लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. वेग किती रे 54, वेळ किती रे 18 सेकंद गुणिले 18 कट 54 पाचा 270. काय विचारले रे लांबी 270. काय मग शाबास. लांबी विचारली तर मीटर मध्ये, वेळ विचारला तर सेकंदामध्ये. उत्तर आलं 270 मीटर. जमलं. नेक्स्ट. झालेले गणित आहे का? झालेले गणित आहे का? 9 प्रकार पाहिले आपण रेल्वेचे, त्याच्यातले 3 प्रकार टाकले मी व्हिडिओ मध्ये. उद्या 4था प्रकार 5वा प्रकार मिळेल. ठीक आहे. जो जो प्रकार तुम्हाला जमला नाही तो बघून घ्यायचा. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर जाते. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर जाते. एका तासात 42. तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? शाबास. एकदम भारी प्रश्न. तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? प्रेरणा आणि भाविका या दोघींमधून एकानं उत्तर द्यायचंय. उत्तर दिलं तर समजून जायचं की आपण हाय कॉम्पिटिशन मध्ये. नाही दिलं तर तुम्ही हुशार आहे दोघी. मग कारण प्रश्न कसा आहे, दुसरीतल्या पोराला समजेन असा. कितवीतल्या? दुसरीतल्या. किती लोकांचं उत्तर झालेलं आहे? शाबास. झालंय? सांग. 40. ओके. कोण कोण झालंय अजून? झालंय तुझ्या? मग सांग ना, तुला उत्तर सांगायला सांगितलंय ना. 14. व्हेरी गुड. एकदम मस्त. काहीच नाही. गणित वाचता आलं पाहिजे मराठी. काय म्हणतोय तो? 1 तासात 42 किलोमीटर जाते. तर 20 मिनिटात किती किलोमीटर जाईल? 1 तासात 42 किलोमीटर. तो झालाय होता उत्तर. लक्ष दे. 1 तासात 42 किलोमीटर जाते, तर 20 मिनिटात किती जाईल? मग आता हा तास आहे, हा मिनिट आहे, दोन्ही वेगवेगळे आहे ना. एक तर येईल तासात घे जा किंवा त्याला मिनिटात घे जा. मग मी काय करतो, फक्त 1 तास खोडतो आणि त्याच्या जागी काय लिहितो? 60 मिनिट. झालं कधी? 60 मिनिटात 42 तर 20 मिनिटात किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 42 गुणिले 20 भागिले 60. समजलं का? हा सोडव. 0 0 कट. 2 1 2 त्रिक 3 1 3 1 3 चौक 14. झालं. फक्त ते एका तासाला 60 मिनिटांमध्ये कन्वर्ट करायचं होतं. बाकी काहीच नाही करायचं. बाकी काहीच करायचं नाही. जाऊ दे पुढे. हा थोडासा कठीण प्रश्न. जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली,
जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती का वाढवली असती तर, जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 1 तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा. तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा. ऑप्शन काय आपल्याकडे? ऑप्शन 25 किलोमीटर प्रति तास, 32 किलोमीटर प्रति तास, 25 झालं, 32 झालं, 30 किलोमीटर प्रति तास, आणि चौथं आहे 35 किलोमीटर प्रति तास. जर गाडीने स्वतःची गती जर 5 किलोमीटर प्रति तास वाढवली असती तर ती गाडी 1 तास अगोदर पोहोचली असती. किती किलोमीटर? 210 किलोमीटर. सुरुवातीचा वेग काढा. सुरुवातीचा म्हणजे काय? 5 वाढवल्यानंतरचा का 5 वाढवण्याच्या अगोदरचा? 5 वाढवण्याच्या अगोदरचा. काढा. ऑप्शन उचला आणि टाका. झालंय या प्रकारचं गणित आपलं? झालंय का? 1 तास अगोदर पोहोचते. मग आपण काय करत होते? लसावी काढत होते आणि परत त्याला काय करतोय आपण? गुणाकार करायचो. पहिली स्टेप होती आपली अपूर्णांकात घेऊन जायचं. अपूर्णांकात घेऊन जाऊन आपण काय करत होते? त्याला गुणाकार लसावीने करत होते. मग आपल्याला काय भेटत होतं? किलोमीटर, है ना? किलोमीटर भेटत होतं त्या गणितात. आठवतंय का तुम्हाला ते गणित? तुम्ही डबल सोडवलंय बरं ते गणित. एक गाडी एवढ्या वेगाने गेली तर 20 मिनिट अगोदर पोहोचते, तर त्याच वेगाने ती गाडी एवढ्या तासात किती किलोमीटर अंतर जाईल? तिथे आपण किलोमीटर काढत होते. तोच प्रश्न मॉडिफाय केलाय आणि उलटा केलाय त्याला. आता काय विचारलंय त्यानं? स्पीड सांग. कारण किलोमीटर काढणं दिलेलं आहे, स्पीड काढणं दिलेलं नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर लहानपणी लहानपणी चहा पाव खाणं आपल्याला शिकवता की नाही? बिस्किट खायची गरज पडते का मग आपल्याला? जसा चहा पाव खाणं आहे तसाच. चहाचा कप आहे, त्याच्यात पाव बुडवला, खाल्ला. मग आता स्पेशल असं शिकवणं पडतं का? बिस्किट बुडवणं पडतं बा असं. ते आपल्याला समजतं ना की एखादी वस्तू चहा सोबत खायची तर ते चहामध्ये बुडायसनच खायची. मग आता हे गणित बी तसंच आहे. जर ते गणित तुम्हाला जमत असेल तर हे जमलंच पाहिजे. कोणाकोणाचं उत्तर आलं? हा 30. अजून 30 किलोमीटर प्रति तास. पहा आता, जर तुम्हाला चांगली मराठी वाचता लिहिता येत असेल तर हे गणित सोपं आहे. पहा कसं. तर काय म्हणतोय? जर एक गाडी 5 किलोमीटर प्रति तासने जर त्याने स्पीड वाढवला 5 किलोमीटर प्रति तासने वाढवला, म्हणजे त्याचा स्पीड जर 100 असेल तर किती केला पाहिजे त्यानं? पहिले जर त्याचा स्पीड 100 न तो चालत असेल, 5 न वाढवला तर किती होईल? मग 105 जर केलं तर 1 तास पहिले पोहोचेल. समजतंय का? पहिले ज्यावेळेस त्या स्पीड न चालत असेल तो, तर समजा पहिले 50च्या स्पीड न चालत असेल तर मग आता 5 न वाढवला, स्पीड किती होईल? 55 होईल. मग वाढवल्यावर तो लवकर पोहोचेल ना? वाढवल्यावर लवकर पोहोचेल की नाही? हा, मग तसं तो म्हणतो 5 किलोमीटर प्रति तासाने वाढवला तर 1 तास अगोदर, म्हणजेच काय रे?
लवकर पोचतो आणि तो अंतर किती ते 210 किलोमीटरचं अंतर आहे. तर तो म्हटला की हे वाढवण्याच्या अगोदरचा जो स्पीड आहे तो किती. मग उचलला मी ऑप्शन मधून ऑप्शन नंबर 4. हा जुना स्पीड. नवा स्पीड कोण सांगतं. नवा स्पीड कोण सांगतं. हा जुना आहे. नवा 40 वाढवल्यानंतर 35 मध्ये 5 टाकले. बरोबर का. मी ऑप्शन उचललाय जुना. आपल्याला उत्तर काय पाहिजे. पहिला स्पीड काढा म्हणतोय तो. वाद शेवटी राहील. काय म्हणतोय तर गाडीचा सुरुवातीचा म्हणजे पहिला म्हणजे जुना. हा मग आता त्याला 210 किलोमीटर अंतर जायचंय. किती जायचंय 35च्या स्पीडनं तो चालतोय. 35 एक 35 दुनी 35 त्रिक 105 35 चौक 140 35 पाचा 175 आणि 35 सक 210. 35च्या स्पीडनं चालतोय तर त्याला 6 तास लागताय. किती तास लागताय 6 तास लागताय. किती तास लागताय हे पाय. पहिल्या तासामध्ये तो 35 चालला. दुसऱ्या तासात 70. तिसऱ्या तासात 105. चौथ्या तासात 5व्या तासात आणि 6व्या तासात म्हणजे 6 तासात तो ते अंतर पार करून टाकेल. बरोबर का. पण आता तो काय करतोय स्पीड वाढवतोय. किती ना मग त्याचा स्पीड किती झाला म्हणजे तो आता 1 तासाला 40 चालेल. 1 तास आले 2 तास आले 3 तास आले 4 5 210 सॉरी 5 तासात 200 ना 5 तासात. मग आता हा 5 तासात 200 चालतो आहे. बरोबर का. 5 तासात 200 चालतो आहे. 1 तासात किती चालतोय. कोण कोण म्हणताय 40. 1 तासात अर्ध्या तासात पण आपल्याला जाणं किती आहे 10च. 200 होई गेलं ना. आता 10च बाकी आहे. समजतंय का. मग 1 तासात जर तो 40 किलोमीटर चालतोय 1 तासात अर्ध्या तासात 15 मिनिटात म्हणजेच तो 5 तास आणि 15 मिनिटात 210 किलोमीटर मारून देईल. समजतंय का. म्हणजे किती मिनिटं अगोदर 45 मिनिटं अगोदर. पहिले 6 तासात पोहोचत होता. आता 5 तास 15 मिनिटात पोहोचतोय. पहिले किती तासात पोहोचत होता. याले 6 तास का बरं लागले रे. याचा स्पीड कमी आहे आणि याले 5 तास 15 मिनिटं गावला लागले रे जास्त आहे. मग या दोन्हींमध्ये फरक किती मिनिटांचा आहे. आपल्याला कितीचा पाहिजे. म्हणजे आपण उचललेलं हे ऑप्शन काय रे चुकीचं आहे. आपल्याला 1 तासाचा फरक पाहिजे ना. 1 तास लवकर पोहोचतोय ना. हे पाय 1 तास अगोदर पोहोचला पाहिजे. हा किती तास अगोदर पोहोचतोय 45 मिनिटं अगोदर पोहोचतोय. आपल्याला 45 नको पाहिजे. मग आता आपल्याला समजलं की जुना स्पीड 35 पकडला तर 45चा फरक आला. मग स्पीड कसा पकडू आता कमी. मग आता कितीचा पकडतो 30. जुना स्पीड कितीचा पकडतो 30. म्हणजे तो त्याच्या गाडीने 30च्या स्पीडनं जात होता. कितीच्या त्याचा जुना आणि नवा 35. हा मग 30च्या स्पीडनं चालतोय तो. चाल 1 तासात 2 तासात 3 तासात 4 तासात 5 तासात 6 तासात आणि 7 तासात 7 तास लागतात त्याला. त्याच्यात जुन्या स्पीडनं जर तो गेला तर किती तास लागताय रे 7 तास. कोणाकोणाला समजलं. 30च्या स्पीडनं जर तो चालतोय तर 7 तास त्याला लागतील. 1 तास अगोदर पोचला पाहिजे. किती तास मग 35च्या स्पीडनं चालेल. बरोबर का. 5 किलोमीटर प्रति तासने वाढाईल. 30 होता 35 केला. 1 तासात 2 तासात 3 तासात आणि 6 तासात 6 तास. 1 तास अगोदर 1 तास अगोदर पोचला. कितीच्या स्पीडनं तर त्याचा जुना स्पीड किती. उत्तर 30 असं आहे. याला कोणतं सूत्र काम करणार नाही. डोकं वापरणं पडेल.
कोणाकोणाला समजलं रे गणित? बस डबल पाहायचा वो व्हिडिओ, कारण चांगल्या चांगल्याला समजणार नाही ते. ज्याला मराठी चांगलं वाचता येतं तोच गणितात मास्टर बनू शकतो. मराठी वाचायचं काय आणि आपल्याला सगळं समजतं ना एकदा बोललं की. जादू पाहिजे आता जादू. ह्या माणसाला 210 किलोमीटर जायचं आहे. किती किलोमीटर जायचं आहे? तो कितीच्या स्पीडनं चालतोय? कितीच्या? कोणाकोणाला समजतंय? कोणती गाडी त्याच्याशी? कोणती विराव चालतोय तो? एका तासाला किती किलोमीटर चालतोय? एका तासाला किती किलोमीटर चालतोय? 30 चालतोय. किती तास आले? एका तासाला ते 30 किलोमीटर चालतोय. तर 210 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला किती तास लागतील? किती? 7. ते तर सांगितलं सर तुम्ही, तरी बी विचारलं तरी बी हात खाल्ले होते. एका तासाला किती चालतोय? किती चालतोय? तुम्ही फक्त माझ्याकडे पाहायचं, बोर्डवर काहीच नाही. आणि मी बोलतोय ते तर समजतं सगळ्यांना. हा धन्यवाद तुमचे की तुम्हाला बोलणं समजतंय. मी बोलतोय ते समजलं पाहिजे तरच तर गणित समजेल. मी बोलतोय तेच समजत नाही तर गणित समजणार? एका तासात एकदम तोंडी उत्तर द्यायचं बरं का. एका तासात या भाऊला जायचंय 210 किलोमीटर. किती तास लागतील? किती तास लागतील? आता या भाऊला एकदम अर्जंट काम आहे, गेले 3च तासात पोहोचायचंय. आता गेले 3च तासात पोहोचणं. किती किलोमीटर? तर त्याला कितीच्या स्पीडनं चालणं पडेल? शाबास हेमंत. घाईने बाजूच्याला सांगू नका, फक्त आपलं आपले येता शिंदा हात नाही तर खाली. आता याला 3च तासात पोहोचणंय. हा 70च्या स्पीडनं चालणं पडेल. कितीच्या स्पीडनं चालणं पडेल? 70. 140. 3 तासात पोहोचू जाईल. मराठी समजली? लवकर जर पोहोचणे तर स्पीड, लवकर जर पोहोचणे तर स्पीड. याच्यात काय कॉमन सेन्स आहे? लवकर जर पोहोचणे तर स्पीड वाढवणं. गाड्या सगळ्यांपाशी आहे, 2 व्हीलर, सायकल, 4 व्हीलर, जे काही असेल ते. लवकर जर पोहोचणे तर स्पीड. मग तो विचारतो कितीने वाढवावा लागेल? कितीने वाढवावा लागेल जेणेकरून तो 3 तासात पोहोचेल? कितीने वाढवावा लागेल? 40 न वाढवला पडेल. पहिले कितीने चालत होता? जाणं किती नाही? 70 ना. 40 न वाढवला पडेल. असा असतो प्रश्न होता. 30 होता, कितीने वाढवला? 5 न. 35 झाला. 35 न चालला तर 6 तासात पोहोचला. 30 न चालत होता तर 7 तासात. 1 तासात होत. समजतंय? मग तुम्हाला फक्त मराठी चांगल्या पद्धतीने वाचता आलं पाहिजे की गणित सुटतं. मग तुम्हाला कोणत्या सूत्राची गरज पडत नाही. मग जर गणित समजत नसलं तर मग लोक काय करतात? मग सूत्र यूज करतात. पण आता काही सूत्र वापरणार आहे? काहीच नाही. चला किती झाले? 9. 10वा प्रश्न. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे एका खांबाला 9 सेकंदात पार करते. एका खांबाला 9 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वेची लांबी काढा. तर त्या रेल्वेची लांबी काढा.
एकशे पन्नास काय मीटर, 150 मीटर त्या रेल्वेची लांबी अशी. जमीन जमीन का 11 नंबर. एक मोटरसायकल 4 तासात 116 किलोमीटर जाते. एक मोटरसायकल 4 तासात 116 किलोमीटर जाते. तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापेल? चार तासात 116 तर 7 तासात किती? 29 7 203.